टार्गेट मुंबई आहे, मुंबई ताब्यात घ्यायचं. तसं ठाकरे बंधूंचं टार्गेट आहे की मुंबई गुजरात्यांच्या हातात सोपवायची नाही, ती मराठी माणसाकडेच राहील. हे आमचं टार्गेट नाही. पण मंत्री गिरीश महाजन असं म्हणतात की गिरीश महाजन बंधूंनी एक तरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही. बघा, गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही बरं का, की काही बोलावं काही करावं. स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्याने पाहावं. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल, ते कुठे असतील याचा त्याने विचार करावा. तोंडाच्या वाफा कोण दवडते आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना. हे जे चोर लफंगे दरोडेखोर जे फडणवीस यांच्या सभोवती आहेत बरं का, त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे मी गिरीश महाजनना खास सांगू इच्छितो. आज तुमची जी मस्ती आहे ना, ती लुटलेल्या पैशाची, ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे मिस्टर महाजन. हे समजू नका. तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही, तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे. आत्मचिंतन तुम्ही करा, आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत, आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला. कळलं? हां. आणि फार आमच्या नादाला लागू नका. सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात. नाही राऊसाहेब, आणखी एक प्रश्न की तुम्ही बेस्ट पतपेढीच्या बाबतीत तो उल्लेख केला, तर ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र आहेत आणि आता भाजपचंही पॅनल ज्यात जबाबदारी लाड आणि दरेकर यांच्यावर आहे. ही लिटमस टेस्ट आहे की कामगारांमध्ये लाड ज्याने एका प्रकरणामध्ये म्युन्सिपल सुरक्षा रक्षकांचे पैसे बुडवले होते, पगार दिले नव्हते, ते प्रकरण तुम्हाला माहीतच. हेच ते लाड असतील भाजपचे, ज्याने म्युन्सिपाल्टीच्या सुरक्षा रक्षकांचा ठेका यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांचे पगार दिले नाही, ते पैसे लुटले असं मी ऐकलं या सगळ्या याच्यामध्ये. हे आता बेस्टची पतपेढी चालवायला निघालेले आहेत, म्हणजे लुटायला निघालेले आहेत. काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नयेत यासाठी फडणवीस हे कारस्थान करत आहेत. पण आणि ते सातत्यानं मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करतात. करू द्या ना, कोणी आणू द्या. पतपेढीवरती, बेस्ट पतपेढीवरती जे एकत्र येऊन आम्ही लढतो आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल. पानिपतच्या सरपंच पदाचा निकाल लागला. चोऱ्या मारा लांड्या लावाड्या करून, EVM घोटाळे करून भाजपच्या पराभूत उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न केलात तुम्ही, पण शेवटी निकाल काय लागला इथेही तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय, मला माहिती आहे. पाहू. बोले. पण याच पतपेढीच्या संदर्भात काल अहो, पतपेढी हा आजचा विषय नाही. चौकशी सुरू केली आहे. असं आहे की कारण आम्ही जिंकतो आहोत. EOW आता जाग आली का? हे EOW काय आहे? भाजपचे हस्तक आहेत का पोलीस मुंबईचे? आता तुम्हाला जाग आली आमच्या चौकशा पतपेढीच्या करायला? जा तुम्ही. अनिल पवारचे कोणत्या मंत्र्याशी संबंध आहेत त्याच्यापर्यंत पोचा. गिरीश महाजनची चौकशी करा ना. हा जो वचवच करतोय गिरीश महाजन त्याची चौकशी करा. अजून कोणाची म्हटले तुम्ही? पवारांच्या वकिलांनी कोर्टात पण युक्तिवाद केला. सोडा हो. शिंदे आणि भाजप यांच्यातनं पवारांना अडकवलं. मग शिंदेला अडकवा. याच पतपेढीच्या मेळाव्यामध्ये मतदार म्हणाले की सीआयचे जे बेस्टचे मराठी कर्मचारी 7,000पेक्षा जास्त मतदार हे मुंबईच्या बाहेर निघले गेले. शिवसेना उभाटा माना 10 वर्ष तुम्ही आहात ना तुम्ही, सत्ता आहे तुमच्याकडे. आम्ही काय चुकलोय म्हणताय का तुम्ही? मग तुम्ही आणा ना. ही मुंबई भाजपच्या गुजराती व्यापार मंडळांना लुटली आहे म्हणून आम्हाला बाहेर जावं लागलं आहे. आम्ही त्याच्या विरुद्ध लढतो आहोत. हे मोदी आणि शहांचं कारस्थान फडणवीसांचं की मुंबईतून मराठी माणसाला जो टक्का आहे तोही कमी करायचा आणि निवडणुका जिंकायच्या. बोले आपका क्या है? आपका क्या है? बोलिए. नहीं बोलिए आपका क्या? सर, प्रधानमंत्री ने लाल किले से 12वीं बार लोगों को संबोधित किया. उन्होंने कहा कि पानी और फूल एक साथ बात नहीं होती. ये बहुत बात मैच की बात है सर, इसी सवाल से लेके पानी और फूल एक साथ बात नहीं होती, लेकिन एशिया कप में इंडिया पाकिस्तान एक साथ मैच खेल रही है. कैसे इसके प्रधानमंत्री की बयान? प्रधानमंत्री के सामने गृहमंत्री बैठे थे और गृहमंत्री का बेटा जो है वो इंटरनेशनल क्रिकेटर भारतीय क्रिकेट के मुखिया है ना.
तो प्रधानमंत्री ने अपने गृहमंत्री को बोलना चाहिए, आपके बेटे को बोलिए कि खून और क्रिकेट एक साथ नहीं चलेगा। पानी के बाद हम देख लेंगे, लेकिन खून और हमारा खून और क्रिकेट एक साथ नहीं चलेगा, नहीं खेलेंगे। ये प्रधानमंत्री ने अपने गृहमंत्री ने अपने बेटे को कहना चाहिए। ये लाल किले से क्या भाषण कर रहे हो आप? जनता को मूर्ख बनाते। 12वीं बार आपने भाषण किया है, लेकिन आपके सरकार की 13वीं आने वाली है। आप 13वीं में आप भाषण नहीं करेंगे, आप घर जाओगे। 12वीं बार, 12 बज गए अभी, समझ लो जो चल रहा है 12 बज गए, अब 13वीं है आपकी। प्रधानमंत्री कह रहे सर यहाँ तक कि दिवाली आने वाले समय जो दिवाली होगी, बड़ा तोहफा लोगों को देंगे। जीएसटी में बड़ा तोहफा यही होगा शायद, ये लोग सत्ता में नहीं रहेंगे। सर, भारत की डेमोग्राफी बदल रही है, इस प्रकार का भी जिक्र किया है। भारत कहा है कि भारत में घुसपैठियां बढ़ रहे हैं, हमारी माँ बहन जो है उनको घुसपैठियां लगातार कहीं ना तो 12वीं बार आपने भाषण किया है ना लाल किले से, तो 12 साल आपने क्या किया उसका हिसाब दीजिए। जो डेमोग्राफी है वो जो बदल रही है, उसके लिए आप जिम्मेदार नहीं हो। आज भी आप नेहरू को जिम्मेदार ठहराओगे या महात्मा गांधी को या सरदार पटेल को जिम्मेदार ठहराएंगे? 13 साल में आपने क्या किया? गोटियां खेली क्या जाकर प्राइम मिनिस्टर हाउस में? ऐसे आप और अमित शाह ने दोनों मिलकर क्या क्या खेल रहे थे? मुझे बताइए। क्या गरबा खेल रहे थे? डांडिया खेल रहे थे? 12 साल में आपने क्या किया? ऑपरेशन सिंदूर किया, वो भी आधा अधूरा किया। डेमोग्राफी बदलने का पूरा मौका आपको मिला था। पाकिस्तान में जो कश्मीर गया है वो लाकर अखंड हिंदुस्तान बनाने का जो वीर सावरकर का सपना है, तो आपने क्या किया? ये बड़े बड़े भाषण लाल किले से देते। ये लाल किले का मिसयूज हो रहा है। भारत प्रधानमंत्री विकसित भारत योजना के तहत युवाओं को नौकरी देने की बात कर, ठीक है। 15,000 देने की बात 10 साल में कितनी नौकरियां मिली है? 12 साल में हमको मालूम है। बोलिए। राव साहेब, एक मराठी प्रश्न की परवा बैठकीत राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की मुंबईत शिवसेना उभाठा आणि मनसेचीच ताकद आहे आणि एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटणं बंद केलं तर त्यांच्याकडील कार्यकर्तेही निघून जातात। हे खरं आहे, राज ठाकरे जे बोललेले आहेत मनसे प्रमुख, हेच आम्ही वारंवार सांगतो आहोत। एकनाथ शिंदे हे काय नेते नाही आहेत, लक्षात घ्या। एकनाथ शिंदे हे ठाण्याचेही नेते नाहीत। एकनाथ शिंदे हे कोपरी पाच पखाडी आणि टेमी नाक्याचे नेते नाहीत। ज्या दिवशी त्यांचे पैसे ईडी जप्त करेल, त्यांच्या प्रॉपर्ट्या सेल होतील, त्या क्षणी ते एकटे राहतील। राज ठाकरे अत्यंत योग्य बोलले, जे आम्ही रोज बोलतो आहोत। आणि पैसे वाटून राजकारण फार काळ चालत नाही। या देशामध्ये अनेकांनी पैसे वाटले, पैशाचं राजकारण अनेकांनी केलं, पण ते प्रदीर्घ काळ चाललं नाही। मोदी आणि शहांचं आणि फडणवीसांचं राजकारण ही पैशाचं राजकारण आहे, पण त्याहीपेक्षा जास्त पैशाचं वाटप हे एकनाथ शिंदे करतात। त्यांच्याकडे जे लोक आहेत ते गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत। जोपर्यंत गुळाची ढेप आहे, गोड लागते आहे, तोपर्यंत ते मुंगळे त्यांना चिटकून राहतील, हे मी तुम्हाला सांगतो। एकनाथ शिंदे कधीच नेते नव्हते। उद्धव ठाकरेंनी त्यांना नेते केलं म्हणून ते नेते झाले, हे सांगतो। त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी नेते नाही केलं आमच्यासारखं, उद्धवजींनी केलं। उद्धवजी मोठ्या मनाचे, केलं त्यांनी नेते। नंतर ते नेते नाही आहेत, होऊ शकत। आजही ते नेते नाहीत, मुख्यमंत्री झाले तरी नेते नाहीत। ते जम्मू काश्मीरला कशा करता गेलो त्यांना विचारा। एनडीएचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार उद्या घोषित, उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार उद्या घोषित होतो आहे आणि शक्यता आहे की 21 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळेस बहुतेक त्यांच्यापैकी एकाला उपराष्ट्रपती करतील ते। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, राज्यसभेची चेअरमनची निवडणूक आहे। तुम्हीच काढलं एका नेत्याला, जगदीप धनखडे यांना। आता दुसरा हायचं नाही पडलं तर त्यालाही काढतील। यांच्या हातात दुसरा आहे कशाला? धन्यवाद। इंडिया अलायंस काय करता है? इंडिया अलायंस की बात दिल्ली में होगी, यहाँ नहीं होगी। मुंबई बैठकर मैं इंडिया अलायंस की बात नहीं करूँगा, मैं दिल्ली पहुँचूँगा। हमारे सब साथी हैं, उनसे बातचीत होगी। उद्धव जी की उनके साथ बातचीत चल रही है अभी भी, क्या करना है क्या नहीं करना है। और जब उद्धव जी राहुल गांधी के निवास स्थान पर भोजन के लिए गए थे, तब भी ये बातचीत हो गई, तो एक साथ मिलकर निर्णय होगा।